मैदानामध्ये दाखल झाली आहे। दोन्ही टीमला विनंती करतोय 12वा प्रतिनिधी पहिला बॉल पडण्या अगोदर येणं गरजेचं आहे। जर 12वा प्रतिनिधी आला नाही तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची दक्षता घ्या। तर इथे आपण पाहतोय मॅचला सुरुवात होत आहे। धोकोडे संघाकडनं पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रितेश माळुंगे इथे मात्र सज्ज झालाय। प्रितेशच्या पहिल्याच बॉलवरती आडवा बाटने प्रहार केलाय, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय, आउट ऑफ द पार्क, षटकार। मधून येतात धावसंख्या 12 वरती पोहोचली आहे। झिरेश्वरी झिराटपाडा संघाची प्रथमतः बॅटिंग आहे आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत 12 बनवल्यात। आणखीन एक मारण्याचा प्रयत्न, मोह आवरलेला नाहीये, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच पकडली आहे। फलंदाज क्रमांक पहिला 12 धावसंख्येवरती धीरजला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय। यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न परंतु तोही सुद्धा इथे संकेतला अगदी बीट करून चाललाय। संकेतसाठी टाकलेले हे दोन्ही बॉल निर्धाव चाललेत। 5 बॉल मध्ये 12 धावा आल्यात आतापर्यंत, म्हणजेच पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले आणि त्यानंतरचे आपण जर पाहिलं तर 3 बॉल योग्य टप्प्यावरती पडलेत। यावेळचा बॉल बॅटची एज घेतली आहे, चेंडू आपण पाहतोय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय, आउट ऑफ द पार्क, चौकार। मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा राहिला होता। मी विनंती करतोय संकेत यांना, आपण या आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी। संकेत गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण 3 विकेट आणि फलंदाजी करत असताना महत्वपूर्ण धावा बनवल्या। संकेत ठरतोय मागच्या मॅच मधील सामनावीर। साहिल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार इथे देणार आहोत। पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 ला 1
ही सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना जिरेश्वरी झिराट 16 ला 1 ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. ग्लान्स करण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये खेळाडू नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती खेळाडू आहे आणि जोपर्यंत इथे डीप फाईन लेग पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वती या बॉल वरती धावा भेटतात. त्या म्हणजे दोनच्या साहाय्याने धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते 18च्या घरात. ज्यांची कोणाची स्कूटी तिथे आहे त्या प्रेक्षकांना विनंती करतोय आपली स्कूटी मैदानाच्या बाहेर घ्या. या बॅटचा बॉल समोर मारलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती पोहोचतोय. जोपर्यंत चेंडू अडवेल इथे आपण पाहतोय या चेंडूवरती 2 धावा भेटतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या वाढते. धावफलकावरती पुन्हा एकदा बदल होतोय. 20 धावसंख्या धावफलकावरती होते. 20 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. षटकातील आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉल मागे 4 धावा आल्यात. अगदी चांगली बॅटिंग आपण जर पाहिलं तर धीरज करून गेल्या, परंतु त्यानंतर यावेळी त्याच खेळीला पुढे नेण्याचं काम हे 2 बॅटर करतायत, संकेत आणि त्याचा साथी बॅटर विजय. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न झालाय, परंतु इथे कदाचित एकच सिंगल या बॉल वरती भेटेल आणि 1च्या साहाय्याने धावसंख्या नक्की पुढे सरकेल. 21 धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते. अर्थातच 21 वरती जाऊन थांबते हे धावफलक. या षटकातील जर लक्ष टाकलं ना तर 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉल मागे 5 आल्यात. अगदी चांगली गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकामध्ये 2 बॉलवरती 2 षटकार आले होते, परंतु त्याच वेळेला जयेश गोलंदाजी मार्कवरती जिथे आलाय तिथे मात्र आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये 5 धावा त्याने खर्च केल्यात. आकुटप्प्याचा बॉल यावेळी संकेत राहण्यासाठी. हा बॉल आपण पाहतोय मारण्याच्या नादात निर्धाव होऊन बसलाय. डॉट चाललाय बॉल. धावसंख्या पुन्हा एकदा तिथेच थांबली आहे. धावसंख्या येणं गरजेचं आहे. रजनी क्रिकेटचा खेळ आहे आणि रजनी क्रिकेटमध्ये कधी कधी असं होतं लोअर स्कोरच्या मॅचेस सुद्धा टफ बनतात, किंबहुना त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर कधी कधी लोअर स्कोरच्या मॅचेस आहेत त्या ते 2 षटकांमध्ये संपतात सुद्धा. हे एक क्रिकेटचं सूत्र आहे. यावेळचा पुन्हा एकदा बॉल आपण पाहतोय पडल्यानंतर विकेट कीपरकडे चाललाय. अगदी रनआउटची अपील, स्टंपिंगची अपील पंचांकडे जरूर मागितली, परंतु ती अपील मात्र इथे विनोद पाटील यांच्या माध्यमातून फेटाळली गेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा जिथे लगातारचे 2 बॉल डॉट आल्यानंतर 21 धावसंख्या धावफलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जय सज्ज झालाय. विलेज एंड कडनं हे षटक हाताळलं जात आहे. यावेळच्या बॉलवरती कनेक्शन प्रॉपर आहे. संकेत राणेच्या बाटमधून आलाय. हा डीप मिड विकेटच्या डोक्यावरचा षटकार. आपण पाहतोय 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जिरेश्वरी झिराटपाडा संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 मिनिटांचा अवधी तुम्ही वापरला, याची दक्षता घ्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती वागेश्वरी धोकोडे या संघाच्या माध्यमातून आयुष यांना मात्र आमंत्रित केलंय. आयुष यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. ओव्हर नंबर 3 आहे आणि हे षटक इथे मात्र पुन्हा एकदा पॅव्हलियन एंड कडनं हाताळलं जातंय. ज्या वेळेला या एंडने गोलंदाजी राहिली आहे त्या वेळेला गोलंदाजांनी कारनामा केलाय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तब्बल 4 षटकं आपण निर्धाव पाहिलीत, ज्यामध्ये सिद्धिविनायक झिराट संघाचा विदेश आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय गावदेवी गोंधळपाडा संघाचा गोलंदाज आहे, परंतु इथे बॉलिंग ट्रॅक वरती आयुष आलाय, ज्याने पहिल्या बॉल वरती अगदी बॅटरला थांबून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. कारण आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला बॉल ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न तिथे केलाय आणि तोच प्रयत्न पुन्हा एकदा एक सिंगल देऊन जातोय. क्षेत्ररक्षक होता, परंतु जोपर्यंत चेंडू फेकेल तद्वती सिंगल कंप्लीट झाली आहे. गावदेवी गोंधळपाडा संघाचा संतोष
निलंगे यांनी एक विकेट घेत असताना एक मेडन षटक हाताळलंय आणि त्या षटकाला सुद्धा अगदी मित्र म्हणेन वाव द्यावी लागेल. यावेळचा बॉल इथे पुन्हा एकदा रनआउटचा चान्स मिस झालाय. दोन्ही वेळेला आपण पाहतोय या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली आहे आणि त्या चुका आहेत मित्र म्हणेन इथे कदाचित आणि कदाचित वागेश्वरी धोकोडे संघाला आहेत ना पराभवाच्या छायेत कदाचित नेऊन ठेवू शकतात. कारण हे जे हाफ चान्सेस आहेत ना तुम्हाला फुल चान्स मध्ये क्रिएट करावे लागतील. मागच्या बॉलवरती सुद्धा आपण पाहतोय संकेत राणेला जीवदान दिलंय आणि संकेत राणेला जीवदान दिल्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल सुद्धा येते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या एकने पुढे सरकत असताना 29 वरती पोहोचले 29. पुन्हा एकदा बॅटची एज हलकीशी एज घेतल्यानंतर थ्रो जरूर केलाय. एक कंप्लीट झाली आहे बॅकअप नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. व्हाट अ फंटास्टिक रनिंग बिटवीन द विकेट. चौथी धाव घ्यायची आहे परंतु इथे आता तो चान्स उपलब्ध नाहीये. फलंदाज क्रमांक दुसरा चौथी धाव घेत असताना मैदानाच्या बाहेर. होणारा दुसऱ्या फेरीचा सामना सिद्धिविनायक झिराड विपक्ष गावदेवी मापगाव. पहिला पुकार. या षटकामध्ये मागच्या बॉलवरती 3 आल्या. चौथी धाव चोटी घेत असताना इथे विकेट गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32च्या घरात पोहोचले. यावेळचा बॉल हवेत खेळलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आलाय आणि येथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक जीवदान. तिसरं जीवदान संकेत राणेला दिलंय. 3 जीवदान आतापर्यंत यावेळी संकेतला मिळालेत. आतापर्यंत संकेतने एक षटकार सुद्धा ठोकलाय आणि त्याच वेळेला जीवदान दिल्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा आल्या. 2च्या सहाय्याने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचले 34च्या घरात 34. 34 धावसंख्या धावफलकावरती लागली. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती गावदेवी धोकोडे या स्पर्धेमध्ये ज्याला मालिकावीराचा मान मिळाला आणि त्या मालिकावीराच्या मानासोबत त्याला सायकल सुद्धा मिळाली असं बॅटर देवेंद्र करमाळे देवा करमाळे याला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. यावेळचा थ्रो पुन्हा एकदा चुकलाय आणि थ्रो चुकल्यानंतर आपण पाहतोय इथे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या तिथेच थांबली आहे. 34 वरती हे धावफलक आपण पाहतोय थांबलेलं पाहायला मिळतंय. या षटकातील उर्वरित चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. आडव्या बॅटने ठोकलाय. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच सोडली आहे. मग त्याचा फटका तुमच्या संघाला मिळेल. आडव्या बॅटने खेळला गेलेला स्ट्रोक देऊन जातोय. तब्बल 6 धावा आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या 40. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या 40च्या घरात पोहोचली आहे. संकेत राणेच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. आडव्या बॅटने खेळला गेलेला हॉरिझॉन्टल बॅटने खेळला गेलेला षटकार 40 वरती नेऊन ठेवतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्रितेश. आता हे षटक संपल्यानंतर स्ट्राईक एंड वरती देवा आलाय. देवा काय करेल कारण ज्या वेळेला देवा बॅटिंग साठी आला त्याचे फटके पाहण्यासारखे राहिलेत. इथे या षटकासाठी त्याला स्ट्राईक मिळाली आहे. स्ट्राईक करेल का या षटकामध्ये. षटकार चौकारांची स्ट्राईक करेल का हा प्रश्नचिन्ह आहे. 40 तर झाल्यात. अगदी चांगली धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय जिरेश्वरी झिराडपाडा संघाने उभी केली आहे. जिरेश्वरी झिराडपाडा संघाचा विचार केला तर एक चांगली टीम आहे. एक चांगले आयोजन करते आहेत ज्यांच्या माध्यमातून सुद्धा मागच्याच आठवड्यामध्ये आपण जर पाहिलं तर
शक्ती नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय ऋषिकेश यांना आमंत्रित केलंय. ऋषिकेश यांचा पहिला बॉल देवा यांच्यासाठी टाकला होता, समोर मारला, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथे दुसरी धाव घेतली जाईल का? घेतली जाते, घेतली जाते, घेतली जाते. दोन मिळाल्यात. व्हॉट अ फंटास्टिक रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी चांगली चित्याची चपळाई इथे मात्र पाहायला मिळाली. चीते की चाल, बाज की नजर और देवा और संकेत के रनिंग बिटवीन द विकेट पर संदेह नहीं करते, हे मात्र इकडे पाहायला मिळालं. लगातार 3 विकेट जर आल्या तर समीर थळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाजासाठी. पुन्हा एकदा ऋषिकेश चेंडू घेऊन सज्ज झालाय. ओव्हर नंबर आपण पाहतोय अंतिम शेवटचं षटक हाताळलं जात आहे. 2 आल्यात पहिल्याच बॉलवरती. देवासाठी टाकलेला हा बॉल, इथे मात्र देवाचा वरदान तुम्हाला मिळालाय. आडव्या बाटने खेळला गेलेला स्ट्रोक 6 धावा देऊन चाललाय षटकार. संकेत बाद झाल्यानंतर नवीन बॅटर आपण पाहतोय मनीष मैदानावरती येतोय. मनीषाला बॅटिंगसाठी जिथे धावसंख्या आपण पाहतोय 49 वरती पोहोचली आहे. षटकातील 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 49 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 9 धावा आतापर्यंत 4 बॉल मध्ये गोलंदाजाने खर्च केले. फुलटॉस आहे पुन्हा एकदा देवा यांच्या बॅटमधून भिर काऊन दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. देवाच्या बॅटमधून आणखीन एक षटकार येतोय. उर्वरित या षटकातील शेवटचा बॉल इथे येणं बाकी आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतोय जाऊन पोहोचल्यात 55च्या घरात. 55 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 55 धावा धावफलकावरती. या षटकातील उर्वरित शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल येणं बाकी आहे. भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग यावेळी वाघेश्वरी धोकोडे या संघाला करावा लागेल यात तेळ मात्र शंकाच नाहीये. आणखीन एक बॉल आडव्या बॅटने खेळलाय. उंची जास्त मिळाली आहे. लांबी सुद्धा या बॉलवरती गाठली जाते. शेवटच्या बॉलवरती सुद्धा शेवट गोड करणारा आलाय देवाच्या बॅटमधून. हा आणखीन एक षटकार.
चेंडू निर्धाव आला, मग काय झालं, येणारा बॉल त्याच्यावरती फ्री हिट आहे. आता फ्री हिटच्या साहाय्याने फ्री हिट सारखा खेळला जाईल का? मंगेश माळुंगे स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक देवाय, परंतु फ्री हिट असल्या कारणामुळे इथे बॅटर मंगेश बचावला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 6 धावसंख्या धावफलकावरती लागली. तब्बल 62 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट कंप्लीट करत असताना आपण पाहतोय आतापर्यंत धावफलकावरती 6 धावा झाल्यात. स्ट्राईक चेंज झाली आणि स्ट्राईक एंडवरती आता तन्मय सुखदरे आलाय. तन्मय सुखदरे कशा रीतीने खेळेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण या मैदानावरती किंबहुना कोणत्याही मैदानावरती क्रिकेटच्या परिभाषेमध्ये लेफ्ट हँडर बॅटर, डाव्या हाताचे बॅटर हे नेहमी आक्रमक ठरलेत आणि ते आक्रमकच असतात, हे नेहमी आपण पाहिलंय. आता तन्मयची खेळी कशा रीतीची असेल? तन्मयसाठी टाकलेला बॉल डाऊन दी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न केलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये शॉट मिड ऑफ वरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याने हा चेंडू अडवला आणि जोपर्यंत चेंडू अडवेल कोणतीही धाव घेण्याची संधी बॅटरकडे नाहीये आणि त्यामुळे इथे मात्र थांबून ठेवलं पहिल्या बॉलवरती तन्मय सुखदरेला. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, जरूर प्रयत्न केला जातोय. प्रत्येक बॉलवरती हल्ला बॉल करण्याचा हा प्रयत्न आपण पाहतोय मंगेश आणि त्याच वेळेला तन्मय करतोय, परंतु इथे आलेले हे अपयश आहे ना, ते कदाचित येणाऱ्या दुसऱ्या गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवणारा असावं. कारण ज्यावेळी तुम्ही निर्धाव चेंडू खेळताना तुमचा माइंडसेट बदलतो आणि माइंडसेट बदलल्यानंतर येणारा गोलंदाज तुमच्यावरती हवी सुद्धा होतो. त्यामुळे इथे प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके किंबहुना स्कोर कार्ड हलतं ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय याही वेळेला योग्य टप्प्यावरती चेंडू टाकलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय विकेट किपरच्या दस्तानामध्ये लगातारचा तिसरा निर्धाव बॉल इथे मात्र हाताळला जातोय. या षटकातील शेवटचा बॉल इथे येणं बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडू निर्धाव, फ्रीडच्या बॉलवरती सिंगल, तब्बल 4 चेंडू निर्धाव या षटकामध्ये. आणखीन एक चांगला बॉल, व्हाट अ फंटास्टिक पीस ऑफ बॉलिंग. काय बॉलिंग केली जाते इथे मात्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती धीरजला आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूंमध्ये 56 धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका. पंचांना विनंती करतोय आपण तिथे सक्त ताकीद द्या. मी विनंती करतोय झिरेश्वरी झिराटपाडा संघाला आपण टीम मीटिंग घेऊ नका, कारण उर्वरित सामने अजूनही खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती आहे. येणारे 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 56 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 56 हे समीकरण आपण पाहतोय या मॅच मध्ये शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा मंगेश आला. ज्या रीतीने डीएमपीएल मध्ये त्याची बॅट चालली आहे ना, तो खेळ इथे मात्र आता मंगेशला आठवावा लागेल आणि तो जर मंगेशने खेळ आठवला तर कदाचित ते मोठे फटके त्याच्या बॅटमधून येऊ शकतात. प्रितेश सुद्धा येणं बाकी आहे, त्यामुळे इथे प्रयत्न करणं गरजेचं आहे. विकेट राखून काहीही चालणार नाहीये, परंतु त्याच वेळेला तुम्ही जर धावा बनवल्यात तर त्या धावा तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत नेऊन ठेवतील. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 56 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 56. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती मनीष आलाय. मनीषचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अगदी हवेत उडी घेत असताना या बॉलला अडवलं. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच स्ट्राईक एंडला धावलेत. याही वेळेला चुकी झाली आहे. काय घडतंय? बॅकअप नाहीये. 2 कंप्लीट झाल्यात. आता आयपीएलचा काही काना तो सामना डोळ्यासमोर आला असेल. मुंबई इंडियन्स विपक्ष चेन्नई सुपर किंग्स. कॅरन पोलार्ड आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर आदित्य तरे हे 2 बॅटर तिथे खेळत होते आणि धावा घेण्याच्या नादात सुरेश रैना त्याच वेळेला त्यांचे क्षेत्ररक्षक थ्रो करत होते, परंतु कोणाच्याही हातामध्ये तो थ्रो येत नव्हता. असं दृश्य इथे घडलंय. यावेळचा बॉल मंगेश यांच्यासाठी जरूर योग्य टप्प्यावरती पडलाय. आउटसाइड ऑफ स्टंप, रीच पासून दूर आणि त्याच वेळेला टप्पा सुद्धा चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या दस्तानामध्ये डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा 8च्या घरात थांबली आहे.
8 धावा धावफलकावरती. हे जे धावफलक आहे ना, या धावफलकाला वाढवावं लागेल, पुढे न्यावं लागेल. आणि ते जर पुढे गेलं नाही तर तुमच्या संघासमोर ती कठीण परिस्थिती आहे. परंतु यावेळचा स्ट्रोक उंची जास्त, लांबी सुद्धा जास्त. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून आलाय मंगेश माळुंगे यांच्या बॅटमधून षटकार. सन्माननीय छोटम शेठ यांच्या कारकिर्दीवरती आधारित असणारं हे गीत. पुन्हा एकदा फुल टॉस टाकलाय, अलॉंग द कार्पेट मारलाय, ड्राईव्ह मारलाय या बॉलवरती. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतायत. जोपर्यंत चेंडू अडवतील फेकतील तद्वती या बॉलवरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या एकने पुढे सरकत असताना 15च्या घरात सुद्धा पोहोचेल. 15 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 15 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर आपण पाहतोय सेकंड चालू आहे. मनीष हे षटक हाताळतोय आणि आतापर्यंत जिथे मनीषने 4 चेंडू हाताळले, 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 9 धावा सुद्धा त्याने खर्च केल्यात. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित 2 चेंडू या षटकातील जिथे येणं बाकी आहे. तन्मय स्ट्राइक एंडवरती. तन्मयचा यावेळचा स्ट्रोक हवेत आहे, लांब सुद्धा आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा आहे. आडवा बाटने खेळला गेलेला स्ट्रोक देऊन चाललाय तब्बल अर्धा डझन धावा. षटकार. वरती जर हा नो बॉल असेल तर येणारा बॉल सुद्धा फ्रीटचा असेल. डीजे. धन्यवाद डीजे. तिसऱ्या पंचांपर्यंत हा निर्णय जरूर सोपवलाय की हा बॉल आता बीमर आहे का की नाही आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत राजेश पाटील यांना पाहायला भेटत. तर 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय, विनोद पाटील आणि त्याच वेळेला शरद पाटील. इट्स अ बीमर. त्याच्यावरती षटकार आलाय. तब्बल 7 धावसंख्येचा बोनस
या बॉल वरती समोरच्या संघाला दिलाय. आता हा बॉल तुम्हाला पुन्हा एकदा हाताळावा लागेल आणि हाताळत असताना फ्री हिटचा हाताळावा लागेल. नुसता बॉल नव्हे तर तो फ्री हिटचा आहे आणि जरी कॅच उडली तरी बॅटरला रनआउट स्वरूपात बाद करावा लागेल. कॅच घेऊन काही होणार नाहीये. तब्बल 7 धावेनिशी संघ पोहोचलाय 28 वरती. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 28 धावा. इक्वेशन पाहिलं तर येणारे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 34 धावसंख्येचं लक्ष आहे. 13 चेंडू 34 धावा. येणारा बॉल फ्री हिटचा. हा फ्री हिटचा बॉल कशा रीतीने तन्मय खेळणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र आउटसाइड ऑफस्टंप बॉल हाताळलाय. पंचांनी मात्र षटकाची सांगता इथे मात्र केली आहे. षटक संपलंय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 28. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 22 धावा आल्यात आणि त्याचमुळे 22 धावा आल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 28. चला मॅच चालू करून घ्या. संकेत जास्त वेळ दवडू नका. शेवटची 5 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत याची सुद्धा नोंद घ्या. 5 मिनिटांमध्ये हे षटक हाताळायचं आहे. 10 मिनिटं आतापर्यंत झालीत. जर 5 मिनिटांमध्ये षटक हाताळलं नाही तर एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. अठ्ठावीस झाल्यात. येणारे 12 बॉल 34 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 34 धावा हे समीकरण आपण पाहतोय. संकेत राणे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. संकेतच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. स्ट्राईक एंड वरती मंगेश यांना आपल्याला पाहायला भेटतात. पहिला बॉल या षटकातील. पहिलाच बॉल लेग स्टंप वरती हाताळलाय आणि जिथे आपण पाहतोय मंगेश यांच्या बॅटवरती हा बॉल आलेला नाहीये. नाखुश आहे, नाखुश आहे. अगदी आपण जर पाहिलं तर हा बॉल कदाचित आणि कदाचित बॅटवरती चांगला येणं गरजेचं होतं परंतु डॉट चाललाय. धावसंख्या थांबली आहे 28 वरती. येणारे 11 बॉल बाकी आहेत. 11 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये वागेश्वरी धोकोडे संघाला. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय संकेत चेंडू घेऊन सज्ज झालाय. 28 धावसंख्या धावफलकावरती. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अगदी हा चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. 10 बॉल जिंकण्यासाठी 34. 10 चेंडू 34 धावा. एक मोठा फटका सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. कारण धावसंख्येमधला अंतर आहे ना तो मोठा फटका कमी करून जाईल. त्यामुळे मंगेश प्रयत्न करतोय. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक धीरज चेंडू खाली कॅच पकडली आहे. फलंदाज क्रमांक पहिला मंगेश माळुंगे मैदानाच्या बाहेर.
या लगातारच्या 2 विकेटसाठी संकेत राणे यांच्यासाठी पारितोषिक आलंय. सन्माननीय फायनल सम्राट भूपेंद्र शेठ पेठारे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. जर विकेट हॅट्रिक आली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. रात्र पडली अजून, त्यामुळे 1000च. तब्बल 4 चेंडू आतापर्यंत संकेतने निर्धाव टाकलेत. धावसंख्या 28 वरती थांबली आहे. येणारे या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा संकेत चेंडू घेऊन सज्ज झाला. 5वा बॉल. इथे मात्र आपण पाहतोय विकेट किपरच्या दस्तानामध्ये चाललाय डॉट बॉल. धावसंख्या 28 वरती. शेवटचा बॉल बाकी आहे. 4 निर्धाव षटक, 4 मेडन षटक नक्की पाहिलीत. पाचवा जरूर आलंय आलंय आलंय, नो डाऊट. इथे आपण पाहतोय या स्पर्धेतील 5वं मेडन षटक आपण पाहतोय. तर संकेत राणे यांच्या नावावरती असणारे या स्पर्धेतील पहिलं. या मेडन षटकासाठी सन्माननीय फायनल सम्राट भूपेंद्र शेठ पेटारे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. नक्की आपण पाहतोय विकेटसाठी 2 विकेटसाठी 500 आणि त्याच वेळेला या मेडन षटकासाठी 500 असे तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय भूपेंद्र शेठ पेटारे यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. संकेत आपले सुद्धा 1000 रुपये आमच्यापर्यंत जमा झालेत. सामना संपल्यानंतर ते कलेक्ट करायचं आहे. विनंती करतोय सन्माननीय मंगेश गुरव यांना, आपण प्रेक्षकांमध्ये आहात, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय मंगेश गुरव मेन गेट वरती तिथे आपण उपस्थित आहात, आपल्याला विनंती करतोय. कुमुद आपली वाट बघत आहेत. येणारे शेवटचं षटक बाकी आहे. जिंकण्यासाठी 34 बनवायचे आहेत. 6 बॉल 34 धावसंख्येची गरज. 6 चेंडूंमध्ये 34. पहिलाच बॉल. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आलाय. सिंगल जोडली जाईल म्हणजे 29 होत आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 6 मध्ये बनवायच्या 33. 6 बॉल 33 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल. इथे मात्र आपण पाहतोय आडव्या बॅटने मारलाय. घुटना टेक और मेरी अंदाज में मैंने मारा हुआ यह षटकार टेक षटकार. चेंडू जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची गरज. 5 चेंडूंमध्ये 27. देर आहे दुरुस्त आहे, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येची गरज आहे. हा बॉल इथे मात्र खूप निर्णायक राहील या दोन्ही टीमसाठी. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र पोहोचतायत. कॅच झालेली नाहीये, परंतु डॉट बॉल आलाय. आता समीकरण चेंज झालंय. येणारे 4 बॉल जिंकण्यासाठी 27. 4 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येची गरज. 4 बॉल 27. हे समीकरण आपण पाहतोय या मॅच मध्ये शिल्लक आहे. 4 चेंडू 27. या वेळचा बॉल आडव्या बॅटने इकडे मात्र उडवलाय. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. आणि त्याच्यावरती षटकार आलाय. सामन्यामध्ये टर्न अँड ट्विस्ट निर्माण झालंय का? नो बॉल प्लस षटकार. डीजे
येणारे 4 बॉल बाकी आहेत, जिंकण्यासाठी 20 बनवायचे आहेत. 4 बॉल 20. आता काही जण झोपले होते ते जागे झालेत, काही जण बसलेत ते उभे राहिलेत, काही जण मॅचला आलेत ते पबजी खेळतायत आणि काही जण मॅच सुद्धा पाहतायत. येणारे 4 बॉल 20 धावसंख्येची गरज. 4 बॉल 20. यावेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय विकेट कीपर कडे चाललाय. अगदी धीम्या गतीचा हा बॉल आहे. जिथे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय डीजे सूरज गुप्ता यांचे बंधू. आकाश आहे का? माफ करा, मला वाटलं. यावेळचा बॉल आडव्या बॅटने ठोकलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. तन्मय सुखदरे यांच्या बॅटमधून आलेला आणखीन एक षटकार. या बॉलवरती षटकार आलाय आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 48 धावा झाल्यात. 2 चेंडू 14. यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. देवा चेंडू अडवतायत. तद्वरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने वाढेल. विशाल यांच्यासाठी पारितोषिक आले. या बॉलवरती षटकार जर ठोकला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि हा सामना जिंकला तर भूपेंद्र शेठ पेटारे अर्थातच भूप्या शेठ यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. लेग स्टंपच्या बाहेर अवांत स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 50 अप. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चेंडू जिंकण्यासाठी 12. 1 बॉल 12. आणखीन एक वाईड बॉल. अवांत स्वरूपाच्या धावा इथे मात्र येतायतच. एक बॉल जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. आणखीन एक खरा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. लगातारचा तिसरा वाईड. येणारा एक बॉल जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. 1 बॉल 10. संकेत घरत. प्रितेश होता. आणखीन एक खराब बॉल. लगातारचा चौथा वाईड बॉल. जिंकण्यासाठी 1 बॉल 9 धावसंख्येची गरज. 1 बॉल 9. यावेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय डॉट चाललाय आणि हा सामना झिरेश्वरी जिराटपाडा या संघाने जिंकलाय. आणि या सामन्यासाठी अर्थातच जिथे झिरेश्वरी जिराटपाडा संघ जिंकलाय, झिरेश्वरी जिराटपाडा या संघासाठी भूपेंद्र शेठ पेटारे फायनल सम्राट यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्याच वेळेला देवेंद्र यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याच वेळेला संकेत राणे यांच्या सुद्धा साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज.